8 मार्चला पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामधील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपूल सुरू झाला. खरं तर विद्यापीठ चौक हा पुण्यातील सर्वाधिक रहदारीचा भाग मानला जातो आणि हीच वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मेट्रो लाईन आणि उड्डाणपूल असा एकत्रित रचनेचा 2 मजली प्रकल्प उभारण्यात आला आहे. अशीच वाहतूक कोंडी मुंडवा, केशवनगर आणि खराडी बायपास भागातील महात्मा फुले चौकात होत असते आणि पुणेकरांची ही समस्या सोडवण्यासाठी या चौकात डबल डेकर उड्डाणपूल उभारण्याची मंजुरी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने दिली आहे. पण हा पूल नेमका कसा असणार आहे, यासाठी महापालिकेने किती कोटी रुपये मंजूर केलेत आणि या पुलामुळे नेमका काय फायदा होणार आहे, हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. पुण्यामधील मुंडवा, केशवनगर, खराडी बायपास हा पट्टा गेल्या काही वर्षात खूप वेगाने विकसित झाला आहे. पण त्याच वेगाने या भागातली ट्रॅफिक समस्या सुद्धा वाढली आहे. IT पार्क, नव्या बिल्डिंग आणि वाढती लोकसंख्या यामुळे या रस्त्यावरील महात्मा फुले चौक हा शहरातील बॉटलनेक ठरला आहे. पीक आवर्समध्ये तर या रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे ऑफिसला जाणारे येणारे आणि मालवाहतूक वाहनांचा वेग कमी होतो. यामुळे पुणेकर प्रवाशांचा वेळ आणि इंधन याचाही खूप अपव्यय होतो आणि पुणेकरांची ही समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिकेने दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या डबल डेकर उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंगळवारी 18 मार्चला मान्यता दिल्याची माहिती पुणे मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पण हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे, आता हे बघू. तर मुंडवा, केशवनगर आणि खराडी मार्गावर मेट्रो प्रस्तावित आहे. त्यामुळे महापालिकेने महामेट्रोशी चर्चा करून या पुलात मेट्रोचाही अंतर्भाव केल्याने हा पूल डबल डेकर झाला आहे. मुंडवा, केशवनगर ते खराडी बायपास या रस्त्यावर एकूण 1080 मीटर लांबीच्या पुलावरील मेन पूल हा 796 मीटर लांबीचा असेल. यामध्ये खराडीच्या बाजूला 136 मीटर तर मुंडव्याकडील बाजूस 148 मीटरचे रस्ते असतील. तर या पुलाची एकूण रुंदी 16 मीटर असेल, म्हणजेच दोन्हीकडे 8-8 मीटर रुंद असेल. या पुलावर 36 पिलर्स असतील. यातील 28 पिलर रस्त्यावर असतील तर 8 पिलर हे नदीपात्रात असतील. तर या उड्डाणपुलाचा खर्च, वस्तू व सेवा कर, रॉयल्टी फी व गुणवत्ता तपासणी यासह तडजोडीने 126,63,36,103 रुपयांच्या निविदेला महापालिकेने मान्यता दिली आहे. या पुलावरील पहिल्या रस्त्यावरून वाहने तर दुसऱ्या रस्त्यावरून मेट्रो धावेल आणि या पुलाचे काम सुरू झाल्यानंतर पावसाळा वगळून 2 वर्षात पूर्ण करणार अशी माहिती श्रीनाथ भीमाले यांनी दिली आहे. एकूणच या प्रकल्पामुळे अत्यंत वर्दळीच्या व सतत वाहतूक कोंडी होणाऱ्या मुंडवा, केशवनगर आणि खराडी बायपास परिसरातील नागरिकांची कटकट आता पुढच्या 2 ते 3 वर्षात सुटणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पुणे शहरातील ट्रॅफिकची समस्या ही केवळ रस्ते वाढवून सुटणार नाही, तर त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणं आणि दीर्घकालीन नियोजन करणं गरजेचं आहे. त्यामुळे मुंडवा खराडी डबल डेकर प्रकल्प हा त्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणता येईल. त्यामुळे प्रत्यक्षात हा पूल येत्या 2 ते 3 वर्षात होतो का आणि या पुलाच्या कामाची गुणवत्ता नेमकी कशी असेल हेही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.